सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगजी आनंदाच्या डोही आनंद तरंगे, आनंदाचे अंग आनंद. जेव्हा हे ब्रह्मज्ञान झालं 1980 साली संत निरंकारी मिशन मध्ये आलो, तेव्हापासून तर आजपर्यंत केवळ आनंद यात्री म्हणून जीवनाचा अनुभव घेतलेला आहे. गुरु सुख दुःखामध्ये मागे पुढे उभा राहिले, मागे पुढे विठ्ठल भरला, रीता ठाव नाही उरला, अशी सुंदर अवस्था संत जनानं जीवनामध्ये झाली. गुरु माता, गुरु पिता, गुरु बंधू, गुरु सखा, गुरु ज्ञान देवता, गुरु कुल देवता, गुरु आधी, गुरु मधी, गुरु अंती, एक साधका करता. गुरु संत जनानं एवढ्या भूमिका निभवतो. लिहिलेलं आहे संत जनानं, गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु रे देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. जेव्हा हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथाकडून झालं, त्यांनी संत जनानं इशारा करत निवृत्तीनाथाला म्हणाले, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सत्संगजी पुढे जाऊन माऊली म्हणते की असं ब्रह्मज्ञान मिळालं की अधिक देखणे परी निरंजन पाहणे, योगी राग विनवणे मन आले माये, चंदन जय भरला अश्वत्थे फुलला, तैसा मी देखिला निराकारो माये. हेच ज्ञान संत तुकाराम महाराजाला बाबा चैतन्याकडून प्राप्त झालं. त्यांनी आपला अनुभव सांगितला की तुका म्हणे आम्ही देखीतच नाही देवाशिवाय काही. शहनशाहजी अवतारवाणीमध्ये लिहितात, एक ज्योत सबके अंदर नर हो चाहे नारी हो. सत्संगजी महाराजांनी आपला अनुभव सांगितला की देह देवाचं मंदिर, आत आत्मा ईश्वर, आत बाहेर निर्मळ, जेव्हा पाहण्याशी गेलो देव होऊन या झालो. असं हे सुंदर ब्रह्मज्ञान आहे, जे 72 वेळेस पांडुरंगारी नामदेवाला दर्शन दिलं. पण शेवटी संत जनानं स्वामी खेचराकडे जावं लागलं. स्वामी खेचरांनी जेव्हा हे ब्रह्मज्ञान त्यांना दिलं, त्यावेळेस नामदेवाने लिहिलं की नामा म्हणे नेकी मिळाली रे देवा, आता न विसंबव पाय खेचराचे. स्वामी खेचराने हा मला उपदेश केला आणि सर्वत्र पांडुरंग भगवंत दिसू लागला. आज हे सुंदर दृश्य बघून, हा संत समागम बघून मला ज्ञानेश्वर माऊलीचे ते स्वर संत जनानं आठवले. एका कवीने लिहिले की ज्ञानेशाच्या समाधी मधुनी आजही निघते स्वर, ज्ञानेशाच्या समाधी मधुनी आजही निघते स्वर, विश्वची माझे घर घर, विश्वची माझे घर. ती संकल्पना संत जनानं आज तुमच्याकडे बघून त्या अनुभवाला येते आहे. या मित्रांनो, सद्गुरु बाबा हरदेवशी महाराज पण म्हणायचे, विश्व बंधुत्व मिशन आहे मेरा. आज संत जनानं हे स्वप्न हे साकार संत जनानं होताना दिसत आहे. सद्गुरु माता सुदीक्षा महाराजांचे मानावे तेवढे संत जनानं आभार कमी आहे. एका अभंगातून संत जनानं, संत तुकाराम महाराज लिहितात की चंदनाचे हात पाय ही चंदन, परीस नाही हिन कोण्या अंगी, दीपा पाट पोट नाही अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा साधूचा भाव, पाहता अवगुण मिळेच ना. महाराजांचं कथन होतं की असा साधू, असा महात्मा जर का समाजाला मिळाला तर तो एक आदर्श समाज म्हणून संत जनानं बघायला मिळेल. आणि या मित्रांनो, आज सद्गुरूची ही फार मोठी कृपा आहे की असं सुंदर जीवन संत जनानं मानवाला प्रदान करण्यासाठी संत जनानं भगवंत धरतीवर आलेला आहे. विश्व लिहिलेलं आहे संत जनानं एका ठिकाणी असं सुंदरता, विश्व तारावया आकारला देव, विश्व तारावया आकारला देव, निर्गुण निराकार साकार झाला विश्व तारवया. विश्व तारवण्यासाठी जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, समाज सगळा संत जनानं पोखरून गेला. आज संत जनानं सद्गुरु माता सुदीक्षा महाराज एक मानव जातीला फार मोठं संत जनानं, सुंदर संत जनानं देण देत आहे. दासची हीच प्रार्थना आहे, माताजी कृपा करा शेवटच्या क्षणापर्यंत
तुमचा हा संघ मिळत राहो हीच प्रार्थना. मोठ्या प्रेमाने बोला, दानंकारजी. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.